नमस्कार मित्रांनो, माझे नाव मयंक आहे आणि मी मुंबईचा आहे। माझे वय 28 वर्षे आहे आणि माझे लग्न काही वर्षांपूर्वी झाले। माझ्या बायकोचे वय 26 वर्षे आहे आणि ती रूपाची राणी आहे। तिला एकदा पाहून म्हातारेही युवान बनतात। ती कुठेही गेली तर कोणी ना कोणीतरी तिची छेड काढते। मित्रांनो, मी आज तुम्हाला माझी एक खरी गोष्ट सांगणार आहे जी घडल्यानंतर मी काहीच करू शकलो नाही कारण माझ्या कुटुंबाच्या अब्रूचा प्रश्न होता। ती घटना मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे जिने माझे आयुष्य बदलून टाकले। मित्रांनो, माझ्या घरी माझे बाबा आणि आई सुद्धा राहतात। माझ्या बाबांचे वय 51 वर्षे आहे जे दिसायला माझ्यासारखेच आहेत। ही गोष्ट 2 महिन्यापूर्वीची आहे जेव्हा मी व माझी बायको माझ्या आई वडिलांबरोबर गावाला गेलो होतो। तिथे आमचे मोठे शेत आहे आणि घर आहे। तिथे गेल्यावर मी व माझे बाबा शेतात गेलो आणि माझी बायको व आई घराचे काम करून झोपले होते। मग मी घरी गेलो आणि खोलीत जाऊन झोपलो। मित्रांनो, मला जवायचे होते, पण मला असे वाटले की माझी बायको बिचारी काम करून दमली असेल तर आम्ही उद्या सेक्स करू। हे मनात विचारून मी झोपलो, पण माझी बायको सुद्धा खूप जवायची हौशी आहे। मी जेव्हा जवायचे नाव घेतो तेव्हा ती होच म्हणते, पण मी त्यावेळी काही नाही केले। मग दुसऱ्या दिवशी मी व बाबा शेतात गेले तर येताना संध्याकाळ झाली। मग मी व बाबा माझ्या काकांच्या घरी गेलो। तिथे त्यांचा एक मुलगाही होता। मी बाबांना म्हणालो की बाबा, मी मोहनबरोबर बाहेर जातो, तुम्ही घरी जाऊन झोपा, मी थोड्या वेळाने येईन। बाबा म्हणाले ठीक आहे। मग ते थोड्या वेळाने घरी पोचले आणि त्यांच्या खोलीत गेले। आणखी एक गोष्ट अशी की माझ्या आईने आणि बायकोने त्यांची खोली बदलली होती, जे मला आणि बाबांना माहिती नव्हते। त्याचे कारण असे की माझ्या बायकोला पालीपासून खूप भीती वाटते आणि तिच्या खोलीत खूप पाली होत्या, म्हणून आई म्हणाली की आज तू माझ्या खोलीत झोप आणि उद्या आपण येथे औषध फवारू। मित्रांनो, या एका चुकीने माझ्या आयुष्यात आग लावली। मी जेव्हा घरी गेलो तेव्हा बाबांनी दार लावले आणि मी ऐकले नाही की ते काय म्हणाले। मी माझ्या खोलीत गेलो आणि पाहिले की लाईट बंद होती आणि नाईट दिवा चालू होता। मी कपडे बदलले आणि जेव्हा झोपायला गेलो तेव्हा मला साडीसारखे वाटले, म्हणून मी मोबाईलची लाईट चालू करून पाहिले तर तिथे माझी आई झोपली होती। मग मी दुसऱ्या खोलीत जाऊ लागलो आणि मला मनात आले की मी एक काम करतो, माझ्या खोलीची खिडकी मी उघडीच ठेवतो जी बंद होती। मी जर दरवाजा वाजवून बाबांना बोलावले तर माझी बायको उठेल आणि तिला लाज वाटेल, म्हणून मी खिडकी हळूच उघडली आणि आतले दृश्य पाहून मी थक्क झालो। मी पाहिले की बाबा कपडे काढत होते आणि त्यांना माहिती नव्हते। ते कपडे काढून माझ्या बायको शेजारी जाऊन झोपले। ती एक चादरीच्या आत होती। मला वाटले की त्यांना थोड्या वेळाने समजेल आणि ते उठून बाहेर येतील, पण आता सगळे उलटे झाले। थंडी पण त्यावेळी जास्त होती आणि म्हाताऱ्याला पण जवायाची इच्छा झाली होती। त्याने हळूहळू चादर काढली। त्यांनी जेव्हा माझ्या बायकोच्या नाईटीला हात लावला तर तेही एकदम थक्क झाले आणि काही वेळ विचार करू लागले। मग त्यांनी अचानक पूर्ण चादर हळूहळू करून काढून घेतली आणि माझी बायको काळ्या रंगाच्या नाईटीमध्ये होती आणि ते तिच्याजवळ मूठ मारू लागले। मग अचानक यामले आणि बसून माझ्या बायको, जिचे नाव श्वेता आहे, तिची नाईटी थोडी उंच करून हळूहळू वर करू लागले। त्यांनी कमरेपर्यंत काढली। आता त्यांना श्वेताची पेंटी जी काळी होती ती दिसू लागली। आता त्यांनी पुन्हा मूठ मारणे सुरू केले। मग त्यांना वाटले की काही करू तर त्यांनी श्वेताच्या पायाला हळूच उंच करून पसरवले। त्यांना पेंटीमधून चिमणीची खाच दिसत होती जी पेंटीला चिटली होती। मग ते हळूच तोंडाला चिमणीपर्यंत घेऊन गेले आणि वास घेऊ लागले आणि जोरजोराने मूठ मारू लागले। मग हिम्मत लावून त्यांनी पेंटी पकडून एका बाजू केली आणि जिभेला जवळ नेऊन चाटू लागले। माझी बायको अचानक उठून बसली आणि म्हणाली की मयंक, तू हे काय करतोयस? तुला जवायचे असेल तर प्लीज लवकर कर, पण मला व्याकुळ करू नको।
मग बाबांनी त्यांचे डोके हलवून हो म्हटले आणि माझ्या बायकोला समजलेच नाही, कारण बाबांचे शरीर माझ्यासारखेच आहे, पण माझा बाबूराव इंच 7चा आहे. पण मी बाबांचा बघितला तर तो 9चा होता. मग त्यांनी जिभेला चिमणीजवळ गोलगोल फिरवणे सुरू केले तर माझ्या बायकोची पूर्ण माज जागृत झाली होती. आता श्वेता बाबांचे डोके पकडून चिमणीवर दाबत होती. मग ते वर आले आणि गाऊनला काढून पेंटीला काढले. आता तिचे बॉल दिसू लागले जे ब्राने झाकले होते. ते त्यांना पकडून जोरजोराने दाबू लागले आणि त्यांनी ब्राला काढून टाकले. ते आता तिच्या ओठाला ओठ लावून किस करू लागले. अजून सुद्धा माझ्या बायकोचे डोळे बंद होते आणि बाबांनी किस करत करत स्वतःचे कपडेही काढून टाकले. आता बाबांना जरासुद्धा भीती नव्हती. आता बाबांचा बाबूराव श्वेताच्या चिमणीला दाबून दाबून घासत होता आणि माझी बायको झटके मारत होती. माहित नाही किती वेळा त्यांचे पाणी निघाले असेल. मग अचानक बाबूराव घसरत सरळ आत गेला, कारण चिमणी पाण्याने पूर्ण भरलेली होती आणि बाबूराव चिमणीत जाताच ती बेडशीटला पकडून व्याकुळ होऊ लागली. आणि हो मित्रांनो, मी सांगायला विसरलो की माझ्या बायकोची चिमणी इतकी टाईट आहे की जेव्हा मी जवतो तेव्हा ती खूप जोरात ओरडू लागते, कारण माझ्या बाबूरावचा परीघ 3 इंच आहे आणि बाबांचा 4 इंच होता. तेव्हा ती एकदम चकित झाली आणि म्हणाली, मयंक तुझा एवढा मोठा कसा झाला? आता बाबा हळूहळू वर खाली होऊ लागले तर माझ्या बायकोला फार त्रास झाला, कारण आज पहिल्यांदा कोणाचा एवढा मोठा तिच्या चिमणीत घुसत होता. आणि ती लगेच ओरडून म्हणाली, उह मयंक थांब जरा, आह मयंक आई मी मेली, प्लीज थांब. बाबाच्या तोंडून चुकून निघाले की ओरडू नको नाहीतर सगळे लोक उठतील. आता तिला पूर्ण विश्वास झाला की हा मयंक नाही आहे. तिने त्यांचा मोबाईल हातात घेतला आणि लाईट चालू करून पाहिले तर बाबा तिला जवत असलेले पाहून ती त्यांना वरून बाजूला काढू लागली. पण बाबांनी तिला असे जोरात जडून ठेवले होते की ती थोडे सुद्धा हलवू शकत नव्हती. जेव्हा माझी बायको शांत झाली तेव्हा बाबांनी बाबूराव बाहेर काढला आणि श्वेताचे दोन्ही हात पकडून म्हणाले की जर तू 10 मिनिटात तुझ्या चिमणीतून पाणी नाही सोडले तर मी तुला नाही झवणार. आणि ती काही नाही म्हणाली, फक्त रडत रडत हो म्हणाली. बाबांनी अगोदर चिमणीला पूर्ण स्वच्छ केले, मग मोबाईलमध्ये वेळ दाखवली आणि तिच्या ओठांना किस करू लागले. मग माझ्या बायकोचे हात सोडले आणि बॉल पकडून दाबू लागले. आणि आता माझी बायको स्वतःला कंट्रोल करत होती. आता त्यांचा बाबूराव चिमणीला घासत होता. माझ्या बायकोने मोबाईल पाहिला तर त्यात फक्त 3 मिनिट झाले होते. आता त्यांनी ओठ चाटून बॉल पकडलेनी त्यांचा बाबूराव चिमणीच्या दाण्याला जोरजोराने घासू लागला. पण एक स्त्री असल्याने ती कंट्रोल करू शकत नव्हती आणि तिने पुन्हा मोबाईल पाहिला तर फक्त 6 मिनिट झाले होते. आता बाबनी जसे बॉल तोंडात घेतले तसे ती जोराने रडू लागली आणि वरखाली होऊ लागली. मग ती वर पाहून म्हणाली की मयंक मला माफ कर. मग ती इतक्या जोरात वर आली की चिमणीतून खूप पाणी बाहेर पडले आणि बाबा म्हणाले की मी आता जिंकलो आणि तुला माझी साथ द्यावी लागेल, समजले. आणि माझ्या बायकोने रडणे थांबवले. आता बाबा माझ्या बायकोच्या चिमणीच्या ओठाला पकडून बाबूरावला चिमणीवर घासत होते. यावेळी त्यांनी बायकोला जोरात एक ठोका मारला तर बाबूराव आत सरकला आणि पूर्ण चिमणी पाण्याने भरली होती. आता बाबांनी ठोके लावणे सुरू केले आणि माझ्या बायकोला पाय पसरायला सांगितले आणि जसे तिने पाय पसरले तसे बाबा एका झटक्याने आत बाहेर करू लागले. ते इतक्या जोरात ठोके मारत होते की माझ्या बायकोच्या चिमणीतून आता पाणीच पाणी बाहेर येत होते. आता तिनेही पायांना ढिले केले आणि बाबांच्या दांडीवर ठेवले. आता बाबांचा पूर्ण बाबूराव चिमणीत होता आणि पचपच आवाज येत होता. आणि आता जवाजवी करून त्यांना 1 तास झाला होता आणि बाबांनी वीर्य चिमणीत सोडून दिले. मग ते माझ्या बायकोवरच पडून राहिले आणि थोड्या वेळाने उठले आणि कपडे घातले आणि म्हणाले की मयंकला सांगू नको. तेव्हा मला असे वाटले की आता बाहेर येतील म्हणून मी दरवाजातून दूर गेलो आणि नाटक करून आत आलो. मग बाबा मला म्हणले की तू आतापर्यंत कोठे होता? तर मी म्हणालो की मी माझ्या मित्राच्या घरी होतो. ते म्हणाले बर खोलीत जाऊन झोप
आणि मी जसेचे हस्त माझ्या बायकोला म्हणालो की चल सेक्सी मला आज जवायचे आहे, तर ती म्हणाली की नाही मला खूप झोप येत आहे, सेक्स आपण उद्या करू. मग ती उठून मुतायला बाहेर गेली. मी लाईट चालू करून पाहिले तर पूर्ण बेडवर माझ्या बायकोच्या पाणी होते आणि थोडेच तही होते. मग मी ठरवले की आतापासून बायकोला एकटी कधीच सोडणार नाही आणि त्यानंतर आजपर्यंत मी बायकोला कधीच एकटे सोडले नाही, कारण तिच्यावर माझ्या बाबांची नजर होती आणि ती सुद्धा खूप भुकेली होती.